तुम्ही बातमी ऐकली असेलच. शाळेचे दिवस खरंच कधीच आपल्याला सोडून जात नाहीत. ते जुन्या, धूर खाल्लेल्या वर्गात आणि रंग उडालेल्या बाकांवर लपलेले असतात, फक्त आपली वाट बघत. दुपारची वेळ आहे, कडक ऊन आहे, नुकताच पाऊस पडून गेलाय. शाळेचे मैदान धूळ भरलेलं आहे. मुलं अजूनही क्रिकेट खेळत आहेत आणि आदित्य, आता एक मोठा इंजिनियर, अनेक वर्षांनी पहिल्यांदा शाळेच्या जुन्या गेटमधून आत येतो. तो थांबतो, भारावून जातो. तीच जुनी घंटा, तोच फरा, तेच बाक आणि तोच मातीचा वास. बालपण पुढे गेलं असेल, पण आठवणी अजूनही ताज्या आहेत. त्याला आठवतं चौथीतला त्याचा पहिला दिवस, नवी पुस्तकं, आईने डब्यात भरलेला डबा, शांत राहायला ओढणारी बाई आणि ते पहिलं निरागस प्रेम कविता, मागच्या बाकावरून हसणारी. चोरून खाल्लेली चॉकलेट्स, स्लॅम बुकमध्ये लिहिलेल्या वेड्या कविता आणि घरी जाताना मोठ्या वडाच्या झाडाखालील न संपण्याच्या गप्पा. भिंतीवर आधी फॉरएव्हर अजूनही कोरलेला आहे. तो हसतो. शाळा जुनी झाली आहे, पण आठवणी अजूनही जिवंत आहेत. हाय. आणि मग एक ओळखीचा आवाज, आदित्य सर. तो वळतो. ती कविता आहे. आता नवीन शिक्षिका. तिच्या डोळ्यात तीच चमक आहे. शाळा खरंच बदलली नाहीये, फक्त आता आठवणीच आपले शिक्षक आहेत.